पवन ऊर्जा कंपनी विरोधात आदिवासी शेतकऱ्यांचा आक्रोश, न्याय न दिल्यास आंदोलनाचा इशारा। नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील शेकडो आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर सुजलोन ग्लोबल सर्व्हिस लिमिटेड या पवन ऊर्जा कंपनीने शेतकऱ्यांची कोणतीही संमती न घेता अतिक्रमण केले आहे। या प्रकरणी सखोल चौकशी करून तहसीलदारांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असून निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने दिला आहे। निकाल लागून 6 महिने उलटून गेले असतानाही अद्याप संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई अदा केलेली नाही। शासन आणि पवन ऊर्जा कंपनीने तातडीने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर शेतकऱ्यांच्या वतीने निर्णायक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केल्यामुळे आम्हाला आमरण उपोषण करण्यापासून त्यांनी परावृत्त केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मागच्या 9 तारखेला आम्ही जे आमरण उपोषणाच्या नोटीस देऊन जेव्हा आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की या इथल्या नंदुरबारच्या तहसीलदार कोर्टाचा 24/6/2025ला म्हणजे 6 महिने एक आदेश काढतो की इथल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे। ही नुकसान भरपाई कशी दिली पाहिजे याचा सर्व तपशील त्या आदेशामध्ये आहे। तरी सुद्धा इथले प्रशासन त्या कंपनीला, सुजलानची कंपनी आहे, त्या कंपनीला या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ शकलेली नाही। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।